यशोवाणी दिवाळी अंक 2024 साठी वाचत आहे. वंदना प्रधान. माझ्या लेखाचं नाव आहे सार्थक. 31 जुलै 2024. आमच्या एका अतिशय लाडक्या मैत्रिणीचा माधवीचा रिटायरमेंटचा डे. तिचा तो देखणा निरोप सोहळा अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि एका सुंदर अर्थपूर्ण प्रवासाचे साक्षी होता आले. आमची माधवी म्हणजे सतत बडबड करणारी, वेगवेगळ्या गोष्टी, अनुभव, प्रसंग, मग ते बँकेतले असो की कौटुंबिक, आपल्या खुमासदार शैलीने रंगवणारी, अगदी आपल्या डोळ्यापुढे हुबेहूब चित्र उभी करणारी, त्यातले नाट्य, विसंगती अतिशय मार्मिकतेने आणि अचूक टिपणारी, इतकी की हास्याची कारंजी उसळलीच पाहिजे. आणि हे सारे रंगवताना तिची तटस्थता काय म्हणता. तर आता ती स्टेट बँक ऑफ इंडियातील तिची 38 वर्षच्या सेवेचा तिचा तो प्रदीर्घ प्रवास लवकरच संपणार म्हणून काही महिन्यापूर्वीच तिने काउंटडाऊन चालू केले होते. कधी एकदा हे संपते असं झालंय ग. कामाचा कंटाळा अजिबात नाही, पण कधी सिस्टीम धड चालू नाही, एटीएम मशीनचा प्रॉब्लेम, पासबुक प्रिंटर बिघडलाय, स्टाफ फक्त ब्रांच मॅनेजर आणि 2.5 जण, त्यातच जनरल बँकिंग, गोल्ड लोन्स, ऑडिट, रिटर्न्स, कॅश, कस्टमर कंप्लेंट्स, क्रॉस सेलिंग सगळंच करायचं. कुठं कुठं पुरं पडणार. जाऊ दे, आपण आहोत तोपर्यंत उत्तम निभावायचं, पुढचं पुढे. आता या अशा छोट्याशा 3 माणसांच्या ब्रांचमधून रिटायर होणार तर किती वेळ बरं चालेल निरोप समारंभ, आणि कितीशे माणसं असणार. आम्ही गेलो तेव्हा दृश्य घरगुती समारंभाची लगबग चालू असल्यासारखे होते. खूप सारे रंगीत फुगे फुगवून त्यांचे गुच्छ बनवून काउंटर्सची सजावट चालली होती. लिजंड इज रिटायरिंग चे एक देखणे बॅनर सोनेरी झिळमिळ्यांमध्ये विलसत होते. तिथेच आजच्या उत्सवमूर्तीसाठी आसन व्यवस्था केली होती. गुलाबाच्या पाकळ्यांनी, पुष्पगुच्छांनी टेबल मस्त सजवले होते. हळूहळू गर्दी वाढत चालली. माधवीने आतापर्यंत जिथे जिथे काम केले तिथल्या मैत्रिणी, जुने सहकारी येऊ लागले. पुष्पगुच्छांनी रिसेप्शन डेस्क आणि टेबल्स ओसंडून जाऊ लागली. खाऊची बॉक्सेस आणि चहाची व्यवस्था जातीने ब्रांच मॅनेजर बाई बघत होत्या. ब्रांच मधल्या चहावाल्याने आम्हाला, बघाव मॅडम, आजचा चहा फक्कड झालाय का नाही, आणि माधवी मॅडमना सांगा बरं का तसं, असं म्हणून तो माधवीच्या किती धाकात आहे हे लढिवाळ तक्रार करून सांगितलं. उत्सवमूर्ती माधवी खवणेकर मात्र ब्रांचची कामे संपवण्यातच मशगूल होती. साहजिकच आहे, दुसरं होतच कोण. दुसऱ्या दिवसापासून ब्रांच मॅनेजर बाईंना 1.5 माणसांना घेऊन ब्रांच चालवायची होती आणि माधवी त्यासाठी योग्य सूचना, माहिती देणे, चार्ज सुपूर्द करणे या सगळ्यात बुडून गेली होती. क्रेडिट कार्ड आणि क्रॉस सेलिंगसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणारी 2 पोरं आजचा कार्यक्रम सुंदर करायचाच अशा जिद्दीने वेगवेगळ्या आयडियाज लढवून रंगत कशी वाढवता येईल त्याची सिक्रेट अरेंजमेंट करण्यात बिझी होती. हेड ऑफिसमधून युनियनचे सहकारी, पदाधिकारी आले होते. माधवीचे पतिराज देखील आले होते. बघता बघता ब्रांचमध्ये बसायला जागा अपुरी पडू लागली. खुर्च्या, सोफे, बाक सारं काही भरून गेलं. आजचा हा सोहळा औपचारिक नव्हताच. आतापर्यंत असंख्य निरोप समारंभ पाहिले, पण इतकी उत्स्फूर्तता, भावनांचे मनमोकळे प्रकटीकरण क्वचितच अनुभवले होते. माधवीला निरोप द्यायला तिच्या आधीच्या 3 ब्रांच मॅनेजर्स वेळात वेळ काढून धावत पळत अगत्याने तिच्यासाठी आल्या होत्या. तरुण मुलांच्या स्टाईलने रसिकरावांच्या डोक्यावर सरताज आणि माधवीच्या डोक्यावर फुलांचा टियारा असा मस्तपैकी कपल वॉक झाला. गुलाबांच्या पाकळ्या उधळल्या गेल्या, केक्स कापले गेले, भरवले गेले आणि मग सुरू झाली एकामागून एक उत्स्फूर्त मनोगती. किती सांगू आणि किती नको असं सर्वांना होऊन गेलं होतं. त्यात पार मेसेंजर पासून बँकेचे गार्ड, ब्रांच मॅनेजर्स पर्यंत सगळे होते. माधवीची अफाट कार्यक्षमता, अप टू डेट नॉलेज, सिस्टीम्स आणि प्रोसिजर्सचे तिचा सडेतोड स्वभाव, खंबीर सकारात्मक वृत्ती, हजरजबाबीपणा, नेमकेपण, अचूकता, सुपर स्पीड
अशा अनेक गुणांबद्दल उदाहरणासहित भरभरून बोललं गेलं. आजूबाजूचे वातावरण ती किती आनंदी आणि मजेदार ठेवत होती आणि टेन्शन्सचा किती सहजतेने निचरा करीत होती हे तरुण सहकारी आवर्जून सांगत होते. ब्रांच मॅनेजरसाठी तर ती एक स्ट्रॉंग पिलर होती, जिच्या जीवावर दैनंदिन बँकिंगचे व्यवहार निशंकपणे सोपवून BM इतर कामांसाठी फ्री राहत असे. नवीन मुलं सामान्यतः जी काहीशी डिटॅच आणि उडाववृत्तीची समजली जातात, ती अक्षरशः डोळ्यात पाणी आणून माधवी मॅडम आमच्यासाठी काय आहेत ते व्यक्त करीत होती. मैडम को ना मैं मेरी सब सीक्रेट्स बताती थी. माधवी में माँ है, वो सच में मेरी माँ ही है. आज मैं उनको मेरे गाड़ी से घर तक छोड़ने जाऊंगा. एक मुलगा हटूनच बसला. शी इज अ मदर फिगर टू ऑल ऑफ अस. ऑडिट के समय केवल माधवी मैडम के कारण हमारी ब्रांच AA पा सकी. उन्होंने इतना स्ट्रॉन्ग सपोर्ट मुझे दिया, मैं कभी भी भूल नहीं सकती. आधीच्या एका BM ची कबुली. मैं दूसरे स्टेट से आया हूँ. मैं ऑलमोस्ट डिप्रेशन से गुजर रहा था. मैं बैंक छोड़ना चाहता था, लेकिन केवल माधवी मैडम के कारण मैं वापस खड़ा हो पाया. दूसरा एका आधीच्या ब्रांच मॅनेजरनी सांगितलं, मैं मैडम के पास से कितना कुछ सीखी हूँ. अभी भी मैं कभी निराश हो जाती हूँ, मुझे टेंशन आ जाता है, तो ब्रांच से निकलने के बाद रात को उनके साथ आधा पौना घंटा तो बात मैं कर ही लेती हूँ. मुझे बहुत हल्का महसूस होता है. माधवी मैडम हमारे लिए हमारे पसंद की डिशेस बना के लेके आती थी. अशा विविध प्रतिक्रिया. आत्ताची ब्रांच मॅनेजर हमसून रडायलाच लागली. गेला आठवडाभर झोप नाहीये मला, कशी चालवायची ब्रांच. माधवी मॅडमने कधीच म्हटले नाही की मी VRS घेते. कितीही चॅलेंजेस आली तरी त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या सदैव. माधवीचे यजमान रसिकराव बोलायला उभे राहिले. म्हणाले, माधवीने आमच्या कुटुंबात प्रत्येक प्रसंगी मला जी साथ दिली आहे त्याला तोड नाही. केवळ तिच्यामुळेच माझ्या कंपनीत मी जनरल मॅनेजरच्या हुद्द्यापर्यंत मजल गाठू शकलो. ती स्वतः एवढी बुद्धिमान आहे की ती सहज माझ्याही पुढे जाऊ शकली असती याची मला खात्री आहे. परंतु तिने आपली कौटुंबिक कर्तव्ये, व्यावसायिक कर्तव्ये दक्षतेने बजावली. माझा फिरतीचा जॉब, पण तिने आमच्या मुलीची करिअर उत्तम घडावी म्हणून स्वतः प्रमोशन्स न घेता तिच्या सोबतच राहणे पसंत केले. आपली क्षमता, बुद्धिमत्ता असताना आपल्या व्यावसायिक बढतींवर स्वखुशीने पाणी सोडणारी आणि समाधानाने आपली नित्य कर्तव्ये सव्यसाची वृत्तीने बजावणारी आमची माधवी मला साक्षात कर्मयोगी वाटली. माधवी जेव्हा बोलायला उभी राहिली तेव्हा आम्ही उत्सुकतेने तिचे बोलणे ऐकू लागलो. पण अगदी सहजतेने, जणू काही ती नेहमीसारख्या गप्पाच मारते आहे अशा रीतीने ती तिच्या सर्व सहकाऱ्यांना, ब्रांच मॅनेजर्सना उद्देशून खूप दिलासा देणारे बोल बोलली. आपला आत्तापर्यंतचा 38 वर्षांचा दीर्घ प्रवास तिने अजिबात वर्णन न करता तेव्हा जे जे करणं आवश्यक होतं ती सर्व कर्तव्ये मी सर्वांच्या साथीने आनंदाने करत गेले आणि तुमच्यासारखी छान छान लोक भेटली मला या प्रवासात. अगदी इदम न मम च्या वृत्तीने ती सहजपणे बोलली. उपस्थित असलेल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना तिने कळकळीने विनंती केली, उद्यापासून मी नाही, माझ्या जागेवर कुणाला तुम्ही पोस्ट पण केलेलं नाही, कशी चालवतील ब्रांच? किती प्रेशर्स घेऊन उरलेले लोक काम करतील? इथे माणूस पोस्ट करा. तिचा तो परखडपणा, सच्चेपणा सर्वांच्याच काळजाला भिडला. आम्हा सर्वांचेच डोळे भरून आले होते आमच्या लाडक्या माधवीसाठी. तिच्या प्रदीर्घ बँकिंग करिअरमध्ये नसतील केली तिने बढतीची अत्युच्च शिखरे पादाक्रांत, तेही समजून उमजून. नसेल तिची कारकीर्द लौकिकार्थाने तळपती, झगमगती आणि उत्तुंग. पण या तिच्या प्रवासात ती जे स्नेहाचे, आपुलकीचे, आदर्श कार्यप्रणालीचे असंख्य अखंड नंदादीप देवते ठेवत गेली ना, त्यांच्या त्या शांत, स्निग्ध, तेजोमयी तरीही उबदार प्रकाशात आज कित्येकांची आयुष्य उजळली गेली होती. विसावा शोधत होती, प्रेमाचा, स्नेहाचा, उत्तम उदात्त मूल्यांचा.
मला खात्री आहे तिच्या या प्रेममयी स्पर्शाने बँकेत काम करणारी आत्ताची तरुण महत्वाकांक्षी पिढी तिने घालून दिलेल्या उत्तम आदर्शांचीच कास धरून आपल्या पुढील प्रवासाची वाटचाल करेल, यशाची उन्नतीची शिखरे पादाक्रांत करेल. जेव्हा एखाद्या प्रचंड विस्तार असलेल्या संस्थेची गगनाला गवसणी घालणारी प्रगती होते ना, तेव्हा त्यातील अत्यंत महत्वाच्या माणुसकीच्या घटकाची अशी माधवीसारखी प्राणपणाने केलेली जपणूकच त्या संस्थेला मजबूत बनवते, चिरस्थायी स्थैर्य देते. तिच्या एका प्रवासाने नवीन पिढीच्या दूर पल्ल्यांच्या अनेक प्रवासांच्या वाटा अशा उजळून टाकलेल्या पाहून एका कृतार्थ प्रवासाची सांगता अनुभवल्याचे समाधान आम्हा सर्वांच्या मनामनात दाटून आले.